जोशीबागचा राजा आणि ऐतिहासिक कल्याणनगरीतील गणेश भक्तांनो, तसा मी मूळचा लालबाग दादर परळचा. भक्ती आणि शक्तीमुळे श्री गणेशोत्सवाची नेहमी ओढ, त्यातूनच कल्याणमध्ये चांगले कार्यकर्ते मित्रपरिवार मिळाला. सर्वांची भक्ती, स्फूर्ती आणि प्रेरणा, त्यातूनच जोशीबागचा राजाची भक्ती भावाने उदय झाला. आज पाहिले तर ऐतिहासिक कल्याण शहरातील इतिहासात नोंद असणारा व पाद्यपूजन करणारा जोशीबागचा राजा म्हणजे इतिहासाच्या पाऊलखुणा ठरल्यात. हे सर्व श्रेय मी तुम्हा सर्व गणेश भक्तांच्या चरणी समर्पित करत आहे, असे भक्तिमय उद्गार ऐतिहासिक कल्याण शहरातील जोशीबागच्या राजाचे संस्थापक, गुणवंत, कीर्तिवंत व्यक्तिमत्व, जनसेवेचा दीपस्तंभ, नामवंत गणेश भक्त सन्माननीय महेंद्र मिरजकर यांनी केलाय. ते प्रसार माध्यमांना मुलाखत देताना बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार, शिवचरित्र व्याख्याते, प्रसिद्ध कायदेतज्ञ, ऑल इंडिया मीडियाचे प्रदेशाध्यक्ष श्री शांताराम तांगडकर यांनी जोशीबागच्या राजाचे संस्थापक अध्यक्ष श्री महेंद्र मिरजकर व नगरसेवक जतीन प्रजापती व जोशीबागच्या राजाचा सर्व इतिहास आपल्या गगनभेदी अष्टपैलू वक्तृत्वाने भक्तगणांच्या समोर सादर केला. या पाद्यपूजन सोहळ्यात शिवसेना मुरबाड कल्याण जिल्हा प्रमुख श्री अरविंद मोरे, नगरसेविका हेमा पवार, नगरसेवक अमित धाकरस, महाराष्ट्र सचिव प्रिया शर्मा, युवक अध्यक्ष चेतन भंडारी, फेरीवाला संघटनेचे नवनिर्वाचित सदस्य प्रशांत माळीसह अनेक मान्यवरांनी पाद्यपूजनाला भेटी देऊन मनोमन शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे रजिस्टर अध्यक्ष श्री विशाल रोकडे, खजिनदार सागर तांबोळी, कार्याध्यक्ष श्री श्रीरंग वरपे, उत्सव समिती अध्यक्ष कार्याध्यक्ष श्री श्लोक मिरजकर, श्री नरेंद्र पांचाळ, महिला अध्यक्षा स्वाती चौधरी, खजिनदार संगीता घोलप, कार्याध्यक्षा भारती रणशिंगे, गौरी पाटीलसह सर्व पदाधिकारी व तमाम भक्तगण उपस्थित होते. या पाद्यपूजन सोहळ्यास न भूतो न भविष्यती अशी प्रचंड गर्दी उसळली होती. ही वाडी कुणाची? जोशीबागच्या राजाची. या गगनभेदी भक्तिमय घोषणांनी जोशीबाग राजाचा परिसर दुमदुमून गेला. जोशीबागचा राजाचा लौकिक 7 समुद्रापलीकडे गेलेला आहे. प्रारंभी ढोल ताशाच्या गजरात पाद्यपूजन करण्यात आलं. जोशीबागचा राजाचे संस्थापक, जनसेवेचा अखंड दीपस्तंभ गणेश भक्त महेंद्र मिरजकर यांनी सर्व पाहुण्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. कल्याणच्या ऐतिहासिक नगरीत जोशीबागच्या राजाचे पाद्यपूजन हे इतिहासाच्या पाऊलखुणा ठेवणारा ऐतिहासिक कार्यक्रम संपन्न झाला. कल्याणची नगरी जो जोशीबागचा राजा, संपूर्ण कल्याण डोंबिवली आणि महाराष्ट्रामध्ये नवसाला पावणारा गणपती म्हणून ज्यांची ख्याती आहे ते जोशीबागचा राजाचे संस्थापक अध्यक्ष आमचे सहकारी मित्र महेंद्र मिरजकर, नव्यानेच निवडून आलेले गुणवंत नगरसेवक जतीन प्रजापती, उपस्थित सर्व मान्यवरांची नावं माहिती आता सर्व मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनी, या ठिकाणी जोशीबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न होत असताना मला आनंद होत आहे. महेंद्र मिरजकर सारख्या एका सामान्य कार्यकर्त्याने सुरू केलेली ही चळवळ आज फार अथांग सागराकडे जात आहे आणि या ठिकाणी हा पाद्यपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आनंदाच्या डोही अनुसरण हा प्रसंग आहे. म्हणून या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली गणेशोत्सवाची चळवळ, त्याचप्रमाणे राजा शिवछत्रपती यांचा आशीर्वाद घेऊन ही चळवळ सुरू केली आणि त्या चळवळीचा हेमाचा सागर बाबा आणि गोमाचा वृक्ष बाबा तशी ही चळवळ वाढली. मी महेंद्र मिरजकर आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांना अभिनंदन करीन की यावरचंद्र दिवा करो हा गणेशोत्सवाची चळवळ सुरू राहिली पाहिजे. त्यातून लोकप्रतिनिधी जतीन प्रजापती सारखे लोकप्रतिनिधी आले पाहिजेत आणि त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप पडली पाहिजे. मी महेंद्र मिरजकर यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. सर्वांच्या वतीने तमाम जनतेच्या वतीने टाळ्यांच्या गजरात स्वागत करा की महेंद्र मिरजकर सारखा माणूस हे गणेशोत्सव सुरू करतो आणि त्याचा पाद्यपूजन सोहळा पाहण्यासाठी कल्याण डोंबिवली आणि महाराष्ट्रातून अनेक नामवंत व्यक्ती येतात. हे खरं यश आहे. या ठिकाणी मी नगरसेवक जतीन प्रजापतीला विनंती करतो की आपण या ठिकाणी गणेश उत्सव साजरा व्हायचा, पण मी मुंबईचा राहणारा माणूस, लालबाग परळमध्ये जन्म घेणारा माणूस, मला गणपतीची वेळ असणारा माणूस आणि मी कलाकृतीचा आणि डेकोरेशन करणारा माणूस, गरिबीतून उठलेला माणूस, असं माझं सर्व जोशीबागच्या राजांनी मला सुरुवात केलेली आहे. दरवर्षीप्रमाणे काही ना काही मी वेगळं करत असतो. त्या वेगळ्यामध्ये मला फळ भेटतं, मला चांगले कार्यकर्ते भेटतात, चांगले मित्र भेटतात, चांगले व्यापारी भेटतात, फळ भेटतात, बोर भेटतात. असे आमचे जोशीबागच्या राजाला आज कल्याणचा राजा म्हणून आम्ही घ्यायला दिलेले आहे. मी कल्याणकर खरंच नशीबवान आहे की माझ्यासारखा माणूस मुंबईवरून आलेला
जसा लालबागचा राजा आहे तसा जोशीबागचा राजा आहे. आणि आता आपण स्वतःची मूर्ती तयार केली आहे, स्वतःची डाळ, स्वतःचा साचा. या साच्याला फक्त 3 लाख रुपये लागले. फक्त या कल्याणमध्ये पैसा नाहीये, कल्याणमध्ये विश्वास नाहीये, गणेश करण्याची ताकद नाहीये. कारण का वर्गणी देणारे व्यापारी लय विचारपूर्वक काम करतात. आणखी गणपती उत्सव कसा असावा आम्ही दाखवून दिलेला आहे. गणेश उत्सव आगमन असो, विसर्जन असो, पाद्यपूजन असो, मंडप पूजन असो, छोट्या छोट्या गोष्टीला आम्ही टॉली पूजन केलेले आहे. लोकांना दाखवून दिलेले गणपती उत्सव काय आहे. आणि खरंच आज मला मनापासून वाटते की आम्ही एक एक पैसा जमून आज एवढं मोठं कार्य करू शकतो. आम्हाला मोठ्या मोठ्या देणगी आमची एटीची जी बाहेर थोड्या दिवसांनी बनणार आहे, तर आम्हाला लालबागचा राजा व्हायला वेळ लागणार नाही. विनोदजी आपल्याला लालबागचा राजा वेळ लागणार नाही, कारण आपली स्वतःची मूर्ती येणार नाही. लालबागचा राजाचा चेहरा मी असो नसो पण मी गणपती बाप्पा साजरा होणार आहे. म्हणून गणपती बाप्पाला वंदन करतो आणि माझे 2 शब्द म्हणतो.